मीरा भाईंदर आणि वसई विरारकडे जाणारी जी वाहतूक आहे, जी दहिसर टोलनाक्यावर फार मोठ्या प्रमाणामध्ये वाहतूक कोंडी होत होते। आजपर्यंत लोक अशी आमच्याकडे मागणी करायची की टोल फ्री करा आणि माननीय तत्कालीन मुख्यमंत्री आणि आताचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी टोल फ्री केलं, परंतु वाहतूक कोंडी मात्र काही टळली गेलेली नाही आणि त्यामुळे त्यावर उपाययोजना आणण्यासाठी आजची ही बैठक आयोजित करण्यात आली होती आणि त्या माध्यमातून आम्ही आज दहिसर टोलनाका येथे पाहणी केली। सगळे आमचे MMRDचे अधिकारी, मीरा भाईंदर महापालिकेचे आयुक्त, ट्रॅफिक पोलीस यांच्यासह पाहणी केली असता असं निदर्शनास आलं की ठेकेदारांनी मनमानी पद्धतीने बॅरिकेड्स लावले आणि मनमानी पद्धतीने तो कुठल्याही गाड्या कुठल्याही लेनमध्ये सोडत असल्याकारणानं ही वाहतूक कोंडी होत होती। ठाण्याच्या आनंदनगर टोल नाक्यावर मात्र ही वाहतूक कोंडी होताना दिसत नाही। याचा कारण त्यांनी असं आम्हाला सांगितलं की 2 लेन आम्ही कमर्शियल व्हेकलसाठी ठेवले आहेत आणि फ्री व्हेकलसाठी 2 लेन ठेवलेले आहेत। त्यामुळे कमर्शियल व्हेकल एका लाईनमधून जातात, त्या ठिकाणी टोलला जेवढा वेळ त्यांना लागतो तेवढा वेळ लागत असल्याकारणानं कमर्शियल व्हेकल थोडा वेळ थांबल्या जातात, परंतु ज्या आम्ही फ्री व्हेकल ज्यांना परवानगी दिलेली आहे त्या मात्र त्या कमर्शियल व्हेकलच्या मागे राहिल्यामुळे ती वाहतूक कोंडी होत होती। आता असा निर्णय झालेला आहे की मुंबईकडे जाणारी जी वाहनं आहेत त्या वाहनांसाठी 5 लेन आहे, त्या 5 लेनपैकी 6 लेन आहेत, त्यापैकी 3 लेन ह्या कमर्शियल व्हेकलसाठी आणि 3 लेन ह्या फ्री व्हेकलसाठी ठेवलेल्या आहेत आणि मुंबईवरून येणारी जी वाहनं आहेत त्यामध्ये 4 लेन आहेत, त्यामध्ये 2 लेन ह्या कमर्शियल व्हेकल आणि 2 लेन ह्या फ्री व्हेकलसाठी ठेवण्यात आलेल्या आहे। त्यामुळे काय होईल की प्रत्येक ठिकाणी कमर्शियल व्हेकलच्या मागे फ्री व्हेकलला थांबावं लागणार नाही आणि 500 मीटरच्या अंतरापासून त्यांना बोर्ड लावायला सांगितले, जेणेकरून त्या बोर्डाच्या आधारे जे वाहन चालक आहे त्यांची मानसिकता होईल आणि ते 500 मीटरच्या अंतरावरूनच मला ह्या लेनमध्ये जायचं आहे अशी मानसिकता धरून ती लेन पकडतील। त्यामुळे वाहतूक कोंडी दूर होईल असं आम्हाला वाटतं। ह्या पुढल्या 3 दिवसामध्ये त्यांनी ही व्यवस्था करायची आहे। सोमवारी परत टोल नाक्यावर आम्ही एकदा पाहणी करणार आहोत सकाळी 10:30च्या दरम्यान आणि त्यावेळेस निश्चितपणे वाहतूक कोंडीमध्ये सुधारणा झालेली बघायला मिळेल। आमच्या महायुती सरकारनं सर्वसामान्य जनतेला आणि प्रामुख्याने मीरा भाईंदर शहरातील जनतेला टोल माफी दिली होती आणि त्या टोल माफीमुळे वाहतूक कोंडी सुधारेल असं वाटलं होतं, परंतु ठेकेदाराच्या मनमानीपणामुळे ती वाहतूक कोंडी सुटली नव्हती। आज सरकारचा प्रतिनिधी म्हणून त्या ठिकाणी आम्ही गेलो आणि आज त्यांना काही इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत। सोमवारपासून जर सुधारणा झाली नाही तर निश्चितपणे ठेकेदाराच्या विरोधात आम्हाला अतिशय कटू निर्णय घ्यावा लागेल, याची जबाबदारीसुद्धा त्याची राहील असं मी त्याला स्पष्ट सांगितलेलं आहे। त्याचबरोबर मीरा भाईंदरची मेट्रो जे प्रताप सरनाईकचं स्वप्न होतं 2009च्या पहिल्या निवडणुकीमध्ये मी मीरा भाईंदरला मेट्रो आणीन असं आश्वासन दिलं होतं आणि त्यानंतर 2014 साली आमचं सरकार आल्यानंतर ह्या मेट्रोला मी मंजुरी मिळवून दिली आणि मेट्रोचं काम चालू झालं, परंतु काही गोष्टींमुळे हे थोडंसं काम रखडलेलं आहे। परंतु आज मी MMRDच्या सर्व अधिकाऱ्यांना आणि संबंधित ठेकेदाराला निक्षून सांगितलेलं आहे कुठल्याही परिस्थितीमध्ये ह्याच वर्षामध्ये आम्हाला ही मीरा भाईंदरची मेट्रो दहिसरपर्यंत गेलेली बघायची आहे। उर्वरित जी सुभाषचंद्र बोस मैदानापासून डोंगरीपर्यंत त्याला अवकाश लागेल, परंतु ही मेट्रोची लाईन आम्हाला चालू कुठल्याही परिस्थितीत करायची आहे। आणि त्याचबरोबर हे जे ब्रिज आहेत, पूर्वी ह्या ठिकाणी ब्रिजेस नव्हते, परंतु आयुक्त RA राजीव असताना संजय सेठी मिसेस सेठी ह्या अतिरिक्त आयुक्त होत्या, त्यांनी पाहणी केली होती आणि त्यावर तोडगा म्हणून वाहतूक कोंडी परत ह्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात होईल म्हणून आपण 3 ब्रिजेसची निर्मिती करायला सांगितली होती, ती त्याला मान्यता दिली आणि ह्या 3 ब्रिजेसपैकी एक ब्रिजचं लोकार्पण झालेलं आहे। दुसऱ्या ब्रिजचं लोकार्पण कुठल्याही परिस्थितीमध्ये ह्या महिन्यामध्ये शिवजयंतीच्या दरम्यान करण्याच्या सूचना मी त्यांना दिलेल्या आहे, जेणेकरून 19 तारखेपर्यंत म्हणजे 19 फेब्रुवारीपर्यंत ह्या ब्रिजचं काम पूर्ण करण्याच्या सूचना त्यांना दिलेल्या आहेत आणि पुढला ब्रिज जो आहे तो साधारण ऑगस्ट महिन्याच्या अखेरपर्यंत करण्याच्या त्यांना सूचना दिलेल्या आहे। त्यामुळे फेब्रुवारी एंडपर्यंत हा ब्रिज आणि ऑगस्ट एंडपर्यंत पुढचा ब्रिज असे 3ही ब्रिज या मुख्य रस्त्यावरील जे आहे ते वाहतुकीला खुले होणार असल्याकारणानं शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न मोठ्या प्रमाणात सुटणार आहे। अरे वापिस दमलं ब्रिज। मैं मीरा भाईंदर शहर के जनता का
आभार व्यक्त करना चाहता हूं कि महायुति सरकार को उन्होंने वापस विजयी बना, इतना बहुत बहुमत हमें प्राप्त हुआ। आज इस शहर का विधायक और राज्य का मंत्री के रूप में मैं दहीसर टोल नाके पे हमारे सभी अधिकारी जो MMRDA के हैं, ट्रैफिक के अधिकारी, हमारे म्यूनिसिपल कमिश्नर है, इनके साथ दौरा किया। और इस दौरे के दरमियान हमें ये महसूस हुआ कि दहीसर टोल नाके पे जो ट्रैफिक जाम होता है उसकी वजह ठेकेदार की मनमानी है। और ठेकेदार को हमने इंस्ट्रक्शन दिया कि मुंबई से आने वाली 2 लेन सिर्फ हेवी व्हीकल को देना चाहिए, जो कमर्शियल एंगल से हम देखते हैं और उनको टोल भरना पड़ता है, और जो फ्री व्हीकल है उनको 2 लेन देना चाहिए, ताकि ट्रैफिक की समस्या बड़े पैमाने पे आएगी नहीं। और मुंबई की तरफ जाने वाले लोगों को 3 हेवी व्हीकल के और 3 फ्री व्हीकल जो है टोल फ्री में उनको जो सहूलियत मिली है, उनको हमने ऐसे अनुमति दी कि ये 3 लेन उनके लिए फ्री किया जाए। और उसकी वजह से दहीसर टोल नाके की जो है ट्रैफिक की समस्या में बहुत बड़े पैमाने पे सुधार हो सकता है, क्योंकि माननीय मुख्यमंत्री तात्कालीन जो एकनाथ शिंदे जी थे, उन्होंने टोल फ्री की जो मांग थी हमारी, वो मांग पूरी कर दी थी इलेक्शन के पहले। और फिर भी लोगों को टोल माफ़ी तो मिली थी, मगर ट्रैफिक की समस्या का हल नहीं निकला था। तो आज हल निकलने के लिए हमने ये उनको इंस्ट्रक्शन दे दी है। वापस हम सोमवार को वहाँ पे जाके हमारे इंस्ट्रक्शन के अनुसार काम हो रहा है कि नहीं वो देखेंगे। साथ ही में MMRDA के अधिकारी यहाँ पे है, हमने उनको ये भी इंस्ट्रक्शन दे दिया कि किसी भी हालत में यही साल दिसंबर तक ये मेट्रो दहीसर तक चलनी चाहिए, ताकि लोगों को सहूलियत मिले, मीरा भाईंदर की जनता को न्याय मिले। और हमने तो 2009 में जब भी पहली बार मैं इस शहर का विधायक बना, तभी मैंने ऐलान किया था कि किसी भी हालत में हमारी सरकार आएगी तो हम यहाँ पे मेट्रो ले आएंगे। और 2014 में हमारी सरकार आने के बाद मैंने जो वादा किया था वो पूरा किया, और मीरा भाईंदर में मेट्रो चली। साथ ही में उस दौरान हमारी एडिशनल कमिश्नर थी MMRDA की सोनिया सेठी मैडम, उनका एक दौरा आयोजित किया था। और उस दौरे में शहर में ट्रैफिक की समस्या को हल करने के लिए ये 3 फ्लाईओवर का निर्माण होना चाहिए, ऐसा मैंने कहा था। और उन्होंने उसको सैंक्शन भी दे दिया, और उसके तहत अभी ये 1 फ्लाईओवर जो है खुला हो गया। दूसरा फ्लाईओवर जो है अभी 19 फरवरी को शिव जयंती उसके दौरान खुला होना चाहिए, ऐसे मैंने सूचना अधिकारियों को दी है। और साथ ही में आगे का जो फ्लाईओवर है वो अगस्त महीने के एंड तक होना चाहिए, ऐसी सूचना मैंने दी है। तो ये तीनों फ्लाईओवर अगर शहर में खुले हो जाते हैं तो ट्रैफिक की समस्या का जो है वो हल निकल जाएगा। और मीरा भाईंदर शहर को इसी साल में मेट्रो की जो सहूलियत है वो देने की हमारी जो योजना है वो योजना साकार हो जाएगी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।